बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ मूक मोर्चा। विसरवाडीच्या मुस्लिम बांधवांचाही सहभाग। नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च रॅली। या रॅलीत हिंदू मुस्लिम बांधवांसह सर्व धर्मीयांचा समावेश। दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश। बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायावर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ विसरवाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्डल मार्च काढण्यात आली। सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयापासून रॅली काढण्यात येऊन मुख्य बाजारपेठ, बस थांबा परिसर, बजरंग चौक, मस्जिद गल्ली, कुंभार गल्ली मार्गे ग्रामपंचायत चौकात रॅलीची सांगता करण्यात आली। यावेळी उपसरपंच आशिष अग्रवाल, उपसरपंच दीपक सैंदाणे, उद्योजक विजय अग्रवाल, पिकेश अग्रवाल, केटी गावित, संतोष चौधरी, दीपेश गावित, अबित शेख, इद्रिश खाटिक, शब्बीर शेख, जावेद शेख, महेश अग्रवाल, विनोद पगारे, रमेश बिराडे, धारासिंग गोसावी, निलेश जयस्वाल, मनोज गावित, शिवराम गावित यांच्यासह विसरवाडी येथील हजारो नागरिक सहभागी होते। बांगलादेश येथे होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ प्रत्येक जिल्ह्यात बंदची हाक दिली जात आहे। त्यामध्ये शुक्रवारी नंदुरबार जिल्ह्यात बंदची हाक दिली असतानाच विसरवाडी येथे कोणत्याही व्यापाराची नाहक नुकसान होऊ नये, तसेच सर्वसामान्य रोज विकत घेऊन जीवनक्रम चालवणाऱ्या गरीब व्यक्तींचे हाल होऊ नये म्हणून विसरवाडी येथे संपूर्ण बाजारपेठ सुरू मात्र ठेवण्यात आली व संध्याकाळी या घटनेचा निषेध म्हणून कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली। ग्रामपंचायत चौक येथे रॅलीची सांगता करण्यात आली। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन बकाराम गावित यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। या अमानुष हल्ल्यात मैत झालेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पित केली। आपलं नुकसान होऊ देणार नाही, व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, कामगार लोकांचं नुकसान होऊ देणार नाही। माझा तेच विचार आहे। माझं दुकान नाही काय, मी दुकान बंद करून मी मोकळा होऊन जाईल, करण्यावर वरती करून झोपून जाईल, बंद करून। नुकसान कोणाचं आहे? व्यापाऱ्यांचं आहे। तुम्हाला रोजचा पैसा भरावा लागतो। रोज हमारे मंदिर तोड़े गए, देवस्थान तोड़े गए, हमारे माँ बेटियों की इज्जत लूटी गई। ये बहुत भयंकर बात है और बहुत शर्मनाक बात है। ऐसा होना नहीं चाहिए। हम सरकार से, भारत सरकार से भी निवेदन करते हैं कि जल्द से जल्द शांतता कायम हो। प्रचंड हत्याकांड, जाळपोळ आणि हिंदू जनसमुदायावर जो अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात माझ्या मित्रांच्या वतीने, विसरवाडीच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने मी श्रद्धांजली वाहतो आणि अशा घटना वारंवार होऊ नये याच्यासाठी आपण